मी वैशाली भीमराव पाटील मंगरुळकर, मी पाचोऱ्याहून इथे आलेली आहे आणि साईबाबाचं आपलं देवस्थान वनोलीचं हे 150 वर्षापासून परंपरा चालू आहे. इथे जागृत देवस्थान आहे आणि लांबून मुंबई, पुणे, पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येत असतात. आजच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते. हजारो लोक येतात, प्रसाद घेतात, दर्शन घेतात आणि मग प्रसादाला इथे वड्यांचा प्रसाद असतो. इथे सगळीकडे वडे तळले जात आहे आणि चकरी म्हणजे पोळे असतात, खीर असते आणि गंगाफळची भाजी हा प्रसाद असतो. लाखो संख्येने लोक इथे येत असतात आणि प्रसाद सेवन करून आनंदात जातात. आणि सेवेकरी पण इथे भरपूर खेड्यापाड्याहून सेवेकरी येतात आणि सेवा दिवसभर देत असतात. इथं सकाळपासून वडे तळायचा कार्यक्रम चालू आहे, चकल्या टाकून झालेल्या आहे. सगळे लोक आनंदाने हे काम करतात कारण हे देवस्थान एकदम जागृत आहे. साईबाबांचं हे देवस्थान आहे. पूर्वी 150 वर्षांपूर्वी जेव्हा दुष्काळ पडला वनोली या गावामध्ये, वनोली आणि कोसगाव हे गाव जवळजवळ आहे आणि दुष्काळ पडल्यावर शेतकरी हतबल झाला, तेव्हा साईबाबा इथं प्रगट झाले आणि त्यांनी सगळ्या शेतकरी लोकांना खूप मदत केली आणि शेतकरी राजाला खूप दिलासा दिला आणि साईबाबांना तेव्हापासून इथं पूजलं जातं. साईबाबांनी इथं शंकराची, महादेवाची पिंड स्थापन केली आणि तो दिवा लावला. तो दिवा जो साईबाबांनी लावला आहे तो अजूनही इथं तेवत आहे आणि त्याची ज्योत देवाची अजून चालत आहे. म्हणून इथं तेल अर्पण केलं जातं आणि साईबाबांच्या नावाने ही मोठी यात्रा भरते. वर्षभर भक्त भाविक या दिवसाची वाट पाहत असतात की आम्ही अष्टमीला जाऊ वनोलीला आणि प्रसाद घेऊ, साईबाबांचं दर्शन घेऊ आणि सगळ्यांच्या मनोकामना साईबाबा पूर्ण करतात. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ.